नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी की काय तर आपल्याला राज्यव्यवस्था या सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम मार्क आणायचे आहे, आउट ऑफ मार्क आणायचे आहे। त्यासाठी आपण काय केले असेल तर मित्रांनो, रणसंग्राम स्कोर बूस्टर सिरीज ही आपण काय केलेली आहे, यूट्यूबवर सर्वांसाठी फ्री असेल। त्यामुळे सर्वांसाठी काय आहे, आनंदाची बातमी आहे। आपण यूट्यूबच्या माध्यमातून काय तर ह्या टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, वेळोवेळी भेटणार आहे। येणाऱ्या ज्या कंबाईन एक्झाम असेल पूर्व परीक्षेसाठी कशा आहे महत्त्वाच्या आहे। आता बघा, यामध्ये जे आपण क्वेश्चन डिझाइन केलेले आहे ते काय असेल, एक तर कन्फ्युजिंग पार्ट म्हणू आपण, काही पुस्तकामध्ये वेगळं दिलेलं आहे, परत आयोगाने त्यावर क्वेश्चन विचारले नाही परंतु महत्त्वाचे असेल। मग या माध्यमातून आपण काय करणार, जो आयोगाचा आवडता एरिया आहे तो सुद्धा आपण काय करणार तर कव्हर करणार आहे मित्रांनो। तर आता बघा, क्वेश्चन क्रमांक 1 बघू आपण। क्वेश्चन क्रमांक 1 मध्ये काय सांगितलं, संविधान सभेचे उपाध्यक्ष व्ही.टी. कृष्णमाचारी यांची नेमणूक कधी करण्यात आली। तर मित्रांनो आन्सर काय आहे तर 16 जुलै 1947। आता बघा, उपाध्यक्षांबाबत काय असेल, काही पुस्तकामध्ये वेगळा डेटा आहे, आयोगाने सुद्धा एक वेळेस क्वेश्चन काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला असं ठरलं गेलं की 5 उपाध्यक्ष असावे संविधान सभेमध्ये, किती 5, परंतु नंतर असं ठरवलं की 5 ऐवजी काय करायचे, 2 उपाध्यक्ष, एक काय निवडणुकीद्वारे, आणि एक काय असेल तर नामनिर्देशित। नामनिर्देशित कशासाठी तर आपल्याला माहीतच आहे संस्थानिक होते त्यामुळे। परत बघा मित्रांनो, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याबाबत आपल्याला माहीत असायला हवं। काय माहीत असायला हवं तर बघा, 9 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक झाली आणि यामध्ये काय केलं असेल तर आपण तात्पुरते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड केली। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, अध्यक्ष कोण तर सच्चिदानंद सिन्हा, ज्येष्ठ नेते होते। उपाध्यक्ष कोण, फ्रँक अँथोनी। पहिल्या बैठकीमध्ये ठरलं होतं आपलं तात्पुरते काय म्हणू आपण, अध्यक्ष उपाध्यक्ष। कोणत्या देशाकडून तर फ्रान्स या देशांचं काय, या देशाकडून आपण घेतले होते, ज्येष्ठ नेते होते। परत सच्चिदानंद सिन्हा काय तर जेव्हा दिवसभर हे काय म्हणू कामकाज यांनी पाहिलं नाही तर काय त्यांना अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे ते काही काळांसाठी, काही तासांसाठी होते, मग परत हे जाणार होते संविधान सभेमधून। तर त्यांनीच नाही का फ्रँक अँथोनीची काय केली असेल तर नाव सुचवलं होतं उपाध्यक्ष म्हणून। आता बघा, आपल्याला माहित आहे 11 डिसेंबर 1946 ला काय झालं असेल तर आपण परमनंट अध्यक्ष निवडले। काय निवडले, परमनंट अध्यक्ष। परमनंट अध्यक्ष कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय केली होती, आपण निवड केली होती परमनंट अध्यक्ष म्हणून। परंतु उपाध्यक्ष इथे निवडले का आपण तर उपाध्यक्ष इथे निवडले नाही। तर उपाध्यक्षांबाबत आपण बघू, तर काही पुस्तकामध्ये 11 डिसेंबर सुद्धा दिलेला आहे परंतु उपाध्यक्ष इथे नाही। तर 11 डिसेंबरला आपण संविधान सभेचे सल्लागार बी.एन. राव यांची सुद्धा काय केली, निवड केली। आणि 13 डिसेंबर 1946 ला काय केलं असेल तर आपण म्हणजे कोण, उद्दिष्टांचा ठराव। यावर सुद्धा खूप वेळेस क्वेश्चन येतात। उद्दिष्टांचा ठराव मांडला होता आणि कोणी मांडला असेल तर पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी, पंडित नेहरूजी यांनी काय केला, तो उद्दिष्टांचा ठराव मांडला। आणि कधी स्वीकार केला असेल तर 22 जानेवारी 1947 ला। हा एरिया आपल्यासाठी तर महत्वाचा आहे। बघा आता, अध्यक्ष परमनंट इथे निवडले आपण, परंतु उपाध्यक्ष कधी निवडले असेल तर मित्रांनो, उपाध्यक्ष हे आपण 25 जानेवारी 1947 ला। बघा 9 डिसेंबरला आपण काय म्हटलं, उपाध्यक्षांबाबत बघत आहे तर फ्रँक अँथोनी। फ्रँक अँथोनी तात्पुरते। परत काय म्हटलं, उपाध्यक्ष 25 जानेवारी
1947ला परमनंट उपाध्यक्ष निवडले आपण। परमनंट उपाध्यक्ष कोण? एकच उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी। एच.सी. काय? मुखर्जी। आता बघा मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले। 3 जूनला जी माउंटबॅटन योजना झाली असेल त्यानुसार काय झालं, तर भारत आणि पाकिस्तान हे वेगवेगळी काय झालेली आहे, राष्ट्र झाली होती किंवा देश झाले होते। त्यामुळे काय झालं असेल, तर एच.सी. मुखर्जी यांची सीट सुद्धा काय पाकिस्तानमध्ये गेली। मग काही काळ हे काय तर उपाध्यक्ष नव्हते। परत काय केलं गेलं असेल, तर 16 जुलै हे दुसऱ्या प्रांतामधून निवडून आले। 16 जुलै 1947ला आपण 2 उपाध्यक्ष केले। एक कोण असेल, तर निवडणुकीद्वारे एच.सी. मुखर्जी हे परत निवडून आले दुसऱ्या प्रांतामधून आणि काय उपाध्यक्ष परत बनले। हे का, तर माउंटबॅटन योजना झाली होती 3 जूनला। त्यामुळे काय झालं असेल, तर यांची सीट पाकिस्तानमध्ये चालल्या गेली होती। परत बघा मित्रांनो, व्ही.टी. कृष्णमाचारी। व्ही.टी. कृष्णमाचारी हे काय असेल, तर नामनिर्देशित सदस्य होते। हे निवडणुकीद्वारे सदस्य म्हटल्यापेक्षा काय उपाध्यक्ष म्हणू आपण व्ही.टी. कृष्णमाचारी। टी.टी. वेगळे, हे जयपूर या संस्थानामधून काय होते, तर नामनिर्देशित केलं गेलं होतं। परत हे व्ही.टी. कृष्णमाचारी आपल्याला बडोद्याचे दिवाण म्हणून सुद्धा आधी पाहायला मिळतात। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, बघा 25 जानेवारी 1947ला एच.सी. मुखर्जी परमनंट अध्यक्ष मिळाले। त्यानंतर 2 आपल्याला उपाध्यक्ष मिळालेले आहे। कधी? 16 जुलै 1947 पासून। आता बघा, हे 2 उपाध्यक्ष असावे असं कोणी सांगितलं असेल, तर खरे नावाचे एक सदस्य होते, त्यांनी सांगितलं की 2 उपाध्यक्ष करा म्हणून। ठीक आहे, तर मित्रांनो आता कळालं असेल तुम्हाला। आपण बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन। योग्य विधाने ओळखा। सरनामा हा घटनेचा भाग नाही व त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही। तर हे विधान काय असेल? हे विधान चुकीचं आहे मित्रांनो। बघा, सरनामा हा आपल्या घटनेचा भाग आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करता येते। तर बघा मित्रांनो, दुसरं, नाना पालखीवाला यांनी सरनाम्याला घटनेचे ओळखपत्र म्हटलेलं आहे। हे विधान सुद्धा काय आहे, तर बरोबर आहे। तर मग पर्यायी उत्तरे काय, तर विधान क्रमांक 2 बरोबर। आता सरनामा आपल्याला माहीतच आहे काय दाखवतात, घटनेची ओळख दाखवतात। कोणत्या देशाकडून घेतले असेल, तर अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे। परत बघा मित्रांनो, यामध्ये काही खटले झालेले आहे। खटले म्हणजे काय असेल, तर केसेस म्हणतो आपण खटले। तर तसे भरपूर खटले झालेले आहे, परंतु 3 खटले अतिशय महत्त्वाचे आहे। 1960 बेरुबारी खटला म्हणतो आपण। कोणता? बेरुबारी। यामध्ये काय सांगितलेलं आहे, सरनामा हा घटनेचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती सुद्धा काय करता येत नाही। कधी सांगितलं? 1960। इयर सुद्धा महत्त्वाचा आहे। परत 24 एप्रिल 1973। 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती खटला म्हणतो। सर्वात मोठा गाजलेला इतिहासामधला 13 काय म्हणू आपण, बेंच किंवा 13 जजेस होते। यामध्ये 7-6 काय दिला होता त्यांनी, रिझल्ट दिला होता। कोणाच्या अंडरमध्ये, तर मुख्य न्यायाधीश सिकरी म्हणून होते, त्यांच्या अंडरमध्ये हा रिझल्ट दिला होता। परत यामध्ये काय सांगितलं, बेसिक स्ट्रक्चरची सुद्धा व्याख्या सांगितलेली आहे त्यांनी। जो आपलं संविधान आहे की नाही, बेसिक स्ट्रक्चर ला काय म्हणता येईल आपल्याला, जे बेसिक स्ट्रक्चर आहे, मूलभूत संविधान आहे की नाही आपलं, त्याला धक्का लावता येणार नाही। कोणाला? तर आपल्या कायदे मंडळाला। ते काय करणार, कायदे अयोग्य ठरवणार। आता ती जाऊ द्या, सरनामाविषयी काय लक्षात ठेवायचं, तर यामध्ये सांगितलं होतं त्यांनी, सरनामा हा घटनेचा भाग आहे आणि यामध्ये काय दुरुस्ती सुद्धा करता येते। दुरुस्ती सुद्धा काय करता येतो, हे लक्षात ठेवायचं। परत बघा मित्रांनो, LIC खटला 1995 मधला। LIC खटला 1995 मध्ये त्यांनी काय सांगितलं असेल, तर सरनामा हा अविभाज्य भाग आहे कशाचा, आपल्या घटनेचा, आणि दुरुस्ती सुद्धा यामध्ये करता येते। एक बंबई खटला झाला होता, त्यामध्ये सुद्धा काय सांगितलं, सरनामा हा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करता येते। कधी? 1994 मध्ये। बघा मित्रांनो, 1973 नंतर काय म्हणू, तर आपल्या न्यायव्यवस्थेने सांगितलेलं आहे की सरनामा हा घटनेचा भाग आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करता येते। तर आयोग असंच विचारतात की बेरुबारीमध्ये काय घटनेचा भाग आहे असं म्हटलं, तर घटनेचा भाग आहे का, तर नाही। आपल्याला ही 3 खटले अतिशय महत्त्वाचे आहे। वारंवार प्री आणि मेन्सला सुद्धा क्वेश्चन विचारले जातात।
ठीक आहे, तर ब विधान काय आहे बरोबर. आता बघा नाना फालकीवाला यांनी काय म्हटलं, घटनेचे ओळखपत्र म्हटलेलं आहे, घटनेचे ओळखपत्र. त्यानंतर काय के.एम. मुन्शी यांनी काय म्हटलं, घटनेची कुंडली म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचं. भरपूर अशा गोष्टी आहे की त्यावर वारंवार क्वेश्चन विचारतात. पंडितदास भार्गव यांनी काय म्हटलं असेल, ते सुद्धा आत्मा म्हटलेलं आहे त्यांनी, सर्वोत्तम हे म्हटलेलं आहे, काय गद्यकाव्य वगैरे खूप साऱ्या गोष्टी त्यांनी म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचं. त्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. आता बघा मित्रांनो, आपल्या ॲपमध्ये म्हणजे काय इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते असेल किंवा पॉलिटी बाय गोपाल सर, या ॲपवर काय आहे तर आपण 49 रुपयातच टेस्ट सिरीज ठेवलेली आहे सर्वांसाठी. काय फक्त 49 रुपये. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे. त्यामध्ये किती टॉपिक तर 17 टॉपिक आपण कव्हर केलेले आहे आणि क्वेश्चनसुद्धा सर्व एरियासुद्धा तुमचा काय झालेला असेल, कव्हर झालेला असेल. परत 3 टेस्ट अशा ठेवल्या तर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणून आपण सर्व एरियावर ठेवलेले आहे. तर 20 टेस्ट सिरीज फक्त तुम्हाला काय 49 रुपयात मिळेल मित्रांनो ॲपवर. परत बघा 1 डे रिव्हिजन बॅचसुद्धा आपण अवेलेबल केलेली आहे. तर किती रुपयात, 100 रुपये फक्त. 100 रुपयेमध्ये 1 डे रिव्हिजन बॅच अवेलेबल आहे. अयोग्य विधाने ओळखा. भारताला अर्धसंघ राज्य सुद्धा म्हटले जाते. तर मित्रांनो हे विधान काय आहे, बरोबर आहे. केंद्रशासित प्रदेशांचे राज्यात रूपांतर करण्याचा व एका राज्याचे 2 राज्यामध्ये विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला आहे, आर्टिकल 3 नुसार. दोन्ही विधाने काय आहे तर बरोबर आहे. आता बघा मित्रांनो, भारताला अर्धसंघ राज्य का म्हणतात ते महत्त्वाचं आहे. तर भारताला अर्धसंघ राज्य का म्हणत असेल तर आपण बघू. बघा राष्ट्र किंवा देश निर्माण करण्याच्या किती पद्धती आहे तर 3 राष्ट्र किंवा देश निर्माण करण्याच्या. आता वेगवेगळे काय म्हणू, अमेरिका असेल वेगळं असेल, बरोबर का, भारत वेगळं आहे. तर कॉन्फेडरल एक सिस्टीम आहे. दुसरी कोणती मित्रांनो फेडरल, आणि तिसरी कोणती तर युनियन सिस्टीम आहे. आता बघा कॉन्फेडरलमध्ये काय असतात तर बघा मित्रांनो, राष्ट्र किंवा देश निर्माण करायचं आहे की नाही, छोटी छोटी राज्य काय येणार, एकत्र येणार. यापासून काय निर्माण होणार, देश निर्माण होणार. परंतु मित्रांनो यामध्ये काय असेल, जी घटक राज्य आहे की नाही, घटक राज्य म्हणतो आपण, वेगवेगळी घटक राज्य असतात की नाही देशामध्ये, त्याप्रमाणे तर घटक राज्यांना इथे कसा अधिकार आहे तर घटक राज्यांना इथे जास्त अधिकार आहे. आणि केंद्राला कसा असेल तर केंद्राला काय म्हणू, कमी अधिकार. केंद्र कसा आहे, दुर्बल आहे. आणि घटक राज्य मात्र काय आहे, मजबूत आहे. तर आता मित्रांनो मला सांगा, हे राष्ट्र निर्माण झालेलं आहे. इथे जर घटक राज्य काय म्हणू आपण प्रबळ असेल, मजबूत असेल, तर इथची घटक राज्य कधी बाहेर फुटून पडू शकते की नाही. मग हे राष्ट्र आणि देश काय अस्थिर आहे की नाही. जर घटक राज्यांनी ठरवलं आपल्याला बाहेर पडायचं तर हे राष्ट्र किंवा देश राहणार का तर राहणार नाही. म्हणून काय असेल, जी राज्य आहे घटक राज्य हे कसे आहे तर इथे मजबूत आहे आणि केंद्र मात्र कसं आहे, दुर्बल आहे. तर एखादं एक्झाम्पल बघा, छोटी छोटी काय म्हणू आपण विटा असतात की नाही, यामध्ये आपण सिमेंट वगैरे भरलेलं नाही. जर कोणी एखादा व्यक्ती आला आणि त्याला धक्का लावला तर काय होणार, पडणार की नाही. अशा प्रकारचं हे राष्ट्र असतात. तर हे कुठे आधी USSR रशिया म्हणतो की नाही 93 पूर्वी तेव्हा होतं. बेल्जियममध्ये सुद्धा काही प्रमाणात हे आढळत होतं. आता आढळतात का तर बऱ्यापैकी आता हे आढळत नाही. तर का, हे लवकरच काय म्हणू आपण नाश पावणारी राष्ट्र आहे. ठीक आहे, कळालं का हे. आता बघा दुसऱ्या सिस्टीममध्ये काय फेडरल, मराठीत याला परिसंघ म्हणतात, याला संघ म्हणतात आणि याला सुद्धा संघ म्हणतात, म्हणून आपण इंग्लिशमध्ये नाव घेतली. आता फेडरलमध्ये काय तर बघा मित्रांनो, छोटी छोटी राज्य काय आलेली आहे, एकत्र आलेली आहे, तेच कन्सेप्ट. परंतु इथे काय असेल, देश किंवा राष्ट्र निर्माण कशामधून झाला तर करार केला यांनी. करार काय असेल, 2 संविधान 2 हे बघू. तर इथे काय असेल तर दोघांची शक्ती कशी आहे मित्रांनो, सारखी आहे. शक्ती संघ कशाला म्हणतात तर शक्ती कशी असायला पाहिजे, सारखी असायला पाहिजे. शक्ती कशी आहे, केंद्र आणि राज्यांची इथे सारखी आहे. केंद्राची सुद्धा शक्ती सारखी आणि काय घटक राज्यांची सुद्धा शक्ती कशी आहे, सारखी आहे. मग सारखी शक्ती असल्यामुळे काय असणार मित्रांनो, हे कराराद्वारे एकत्र आले. परत बघा यांचे झेंडे कसे असणार,
झेंडे 2 असणार, फ्लॅग 2 असणार. का असणार तर दोघांना सारखा अधिकार आहे. एक केंद्राचा असेल आणि एक काय राज्यांचा झेंडा असेल. परत बघा मित्रांनो इथे संविधान, संविधान कसं असेल तर संविधान सुद्धा इथे 2 आहे, एक केंद्राचा आणि एक राज्यांचा. परत नागरिकत्व कसं असेल तर नागरिकत्व सुद्धा कसं तर 2 नागरिकत्व, एक केंद्राचं आणि एक राज्याचं. न्याय व्यवस्था सुद्धा कशा असेल इथे दुहेरी न्याय व्यवस्था असेल. कशा असेल दुहेरी, एक केंद्राची आणि एक राज्यांची. चलन मात्र यांचं एक. तर आता ही सिस्टीम कुठे पाहायला मिळतात आपल्याला अमेरिका या देशामध्ये. त्यांचा फ्लॅग बघा मित्रांनो, जो केंद्राचा म्हणजे मेन फ्लॅग आहे की नाही अमेरिकेचा, तर काय म्हणू आपण 50 पेक्षा जास्त त्यावर आपल्याला चिन्हे पाहायला मिळतात. तर ती कोणाची त्यांची घटक राज्य आहे. 50 पेक्षा जास्त घटक राज्य अमेरिकेमध्ये. काय सांगितलं हे कराराद्वारे एकत्र आले आणि काय असेल झेंडा 2, संविधान 2, नागरिकत्व 2, न्याय व्यवस्था दुहेरी, बरोबर का. शासन व्यवस्था सुद्धा इथे काय असणार दुहेरी असणार आणि चलन मात्र एक आहे. हे कुठे तर अमेरिकामध्ये. आता बघा भारत जो देश आहे की नाही, भारत यांनी एक वेगळी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. भारत आणि कॅनडा यांनी बघा काय तर देश आणि राष्ट्र तुटावं नाही म्हणजे काय फुटावं नाही त्यासाठी एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. यांनी काय केलेलं तर केंद्राला काय केलेलं आहे जास्त अधिकार दिलेला आहे आणि राज्यांना अधिकार कसा आहे, राज्यांना अधिकार कसा आहे तर मित्रांनो कमी अधिकार आहे. कसा अधिकार आहे कमी. तर आता बघा इथे काय म्हटलं आपण छोटी छोटी राज्य एकत्र आली त्यापासून काय देश किंवा राष्ट्र निर्माण झालेला आहे. भारतात सध्या किती असेल 28 घटक राज्य आहे. असं आपण कमी जास्त काय असतात कमी जास्त होत असतात राज्य. तर बघा इथे काय म्हटलं आपण केंद्राची ताकद जास्त आहे आणि राज्यांची ताकद कशी आहे तर कमी आहे मित्रांनो. मग इथून बघा या राष्ट्रांना बाहेर फुटून पडण्याचा अधिकार नाही. आता एखाद्या घटक राज्यानं म्हटलं की काय मी भारतातून बाहेर पडतो आणि काय बनतो वेगळा देश किंवा वेगळं राष्ट्र बनतो किंवा वेगळ्या देशामध्ये समावेश करतो. तर हे आपल्या काय म्हणू घटक राज्यांना काय आहे करता येत नाही, बाहेर फुटून पडण्याचा अधिकार नाही. त्यामुळं आपण काय केली तर युनियन सिस्टीम वापरलेली आहे. बघा केंद्राला जास्त पॉवर आणि राज्यांना कसा कमी पॉवर. तर त्यामुळं काय केलं आपण बघा फ्लॅग किती आहे आपले फ्लॅग एकच आहे की नाही भारताचा फ्लॅग. महाराष्ट्राचा किंवा काय म्हणू गुजरातचा फ्लॅग वेगळा आहे का तर नाही. 2019 पूर्वी जम्मू आणि काश्मीर राज्यांचा काय होता फ्लॅग वेगळा होता, परंतु 370 हटवल्यानंतर त्यांचा सुद्धा काय म्हणू झेंडा राहिला नाही. आता बघा फ्लॅग एक असेल नागरिकत्व सुद्धा काय आहे आपल्या देशामध्ये एकच आहे. परत काय म्हटलं आपण नागरिकत्व सुद्धा एक. त्यानंतर काय न्याय व्यवस्था कशी आहे आपली तर न्याय व्यवस्था सुद्धा एकेरी आहे. तर बघा मित्रांनो आपण आधी जिल्हा न्यायालयात जातो, जिल्हा न्यायालयात न्याय मिळाला नाही तर हायकोर्टात, हायकोर्टात नाही तर काय सुप्रीम कोर्ट मात्र एकच आहे. न्याय व्यवस्था सुद्धा एकेरी आहे आपली. संविधान सुद्धा एकेरी आहे. संविधान सुद्धा कसं असेल आपलं एकच संविधान आहे की नाही भारतात एकच संविधान आहे. मात्र शासन व्यवस्था कशी आहे आपली तर दुहेरी आहे. आता बघा एकीकडे संघ म्हणायचं आणि अधिकार कोणाला जास्त केंद्राला. म्हणून काही लोकांनी काय म्हटलं भारत हे अर्धसंघ राज्य आहे. जॉन्स नावाचा व्यक्ती होता त्यांनी म्हटलेला आहे. आता बघा ही सिस्टीम कशी आहे एकदमच काय म्हणू आपण दुर्बल आहे. कधी हे काय करतात ढासळू शकतात. याच्यापेक्षा हे कशी आहे सिस्टीम हे सिस्टीम चांगली आहे फेडरल सिस्टीम. दोघांना शक्ती कशी आहे सारखी आहे. बरोबर आहे की नाही दोघांना शक्ती कशी असेल सारखी असेल. आणि ही सिस्टीम तर एकदमच खतरनाक आहे. तर का तर राज्यांना बाहेर फुटून पडण्याचा अधिकार नाही. हे कुठे आढळतात भारत आणि काय कॅनडा या देशामध्ये आढळतात. फेविकॉलचा जोड म्हणतो आपण तुटून आली तर काय सर्वच येणार. जब जब छोडेंगे नाही तब तब काय तुटेंगे नाही असं म्हणतो की नाही त्याप्रमाणे आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहे मित्रांनो. म्हणून अर्धसंघ राज्य म्हणतात. आता बघा भारताला कोणी काय म्हटलं असेल तर आपण बघू अर्धसंघ राज्य कोणी म्हटलं तर केसी वियर यांनी म्हटलेलं आहे. वाटाघाटीचे संघ राज्य मॉरिस जोन यांनी म्हटलेलं आहे. सहकारी संघ राज्य ग्रॅनवेल ॲस्टिननी म्हटलेलं आहे. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे राज्य युवर काय जेनिंग्स यांनी म्हटलेलं आहे. आता बघा केंद्रशासित प्रदेशाचे राज्यात रूपांतर करण्याचा व एका राज्यामध्ये 2 राज्य निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे तर आपल्या संसदेला आहे. बघा मित्रांनो आंध्र प्रदेश हे आधी काय होतं एकच राज्य होतं
मग त्यामधून काय केले, 2 राज्य निर्माण केले, एक आंध्र प्रदेश झालं आणि एक काय झालं, तेलंगणा. मग ही राज्य निर्माण करण्याचा अधिकार कोणाला असेल, तर आपल्या संसदेला आहे. आर्टिकल 3 नुसार. आर्टिकल किती, कलम 3 नुसार म्हणतो. आता बघा संसदेला अधिकार काय असतात, तर संसदेला अधिकार एका राज्यांचे काय 2 राज्य बनवण्याचा अधिकार आहे. परत एका राज्यांची सीमा काय कमी करण्याचा किंवा एका राज्यांची सीमा जास्त. आता हे महाराष्ट्र आहे समजा, हे गुजरात आहे, तर महाराष्ट्रांची सीमा वाढवायची असेल तर हे अधिकार सुद्धा कोणाला आहे, तर आपल्या संसदेला आहे. परत मित्रांनो एखाद्या राज्यांची सीमा कमी करण्याचा सुद्धा अधिकार आहे. एका राज्यामधून 2 राज्य निर्माण, आधी एकच होतं आंध्र प्रदेश, त्यामधून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सुद्धा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला असेल, तर ते राज्यांना नाही तर आपल्या संसदेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आर्टिकल किती नुसार, तर आर्टिकल 3 नुसार आपल्याला माहीतच आहे. परत बघा एखादं राज्य निर्माण करायचं असेल तर ठराव आधी मांडावा लागतो. ठराव मांडतात ते कोणाकडे जातात, राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपती काय करतात, संबंधित राज्यांच्या विधानसभेला किंवा विधिमंडळाला ते पाठवतात. कोण, राष्ट्रपती, आणि इकडे संसदेला ते पाठवतात. या राज्यांना वेळ वाढवून देण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना. आता बघा बरीच राज्य काय 2 राज्य निर्माण करण्याला विरोधच करणार. इथे यांचं काही डिसिजन असो, यांनी जर म्हटलं नाही काय आमचं राज्य वेगळं करू नका, आमच्या राज्याच्या नावामध्ये बदल करू नका, हे असं सुचवू शकतात. परंतु अधिकार कोणाला आहे, तर संसदेला. बंधनकारक नाही. यांनी ज्या शिफारशी दिलेल्या आहे त्या बंधनकारक नाही. परत हे विधेयक मांडण्याआधी काय राष्ट्रपतींची पूर्वसंमती काय असतात, आवश्यक असतात. एखादा सदस्य काय करतो, ठराव मांडतो, परंतु आधी काय करावं लागेल, राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागेल. मग राष्ट्रपती संबंधित विधिमंडळाला कळवतात. परत मित्रांनो संसदेला सुद्धा ते कळवतात आणि काय असतात, तर 2 राज्य निर्माण करते कोण, संसद. ते काय करतात, बंधनकारक नाही यांचं. ठीक आहे. परत बघा मित्रांनो हे घटक राज्यांच्या बाबतीत होतं. परंतु काय केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत एक खटला झाला होता, रामकिशोर सेन म्हणून. 18व्या घटनादुरुस्तीने केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा काय लागू आहे. म्हणजे काय असेल, केंद्रशासित प्रदेशांचं जर आपल्याला राज्यात रूपांतर करायचं असेल तर संसदेला करण्याचा अधिकार आहे. परत काय म्हणू, एखाद्या राज्याचं केंद्रशासित प्रदेश करण्याचा अधिकार सुद्धा आपल्या संसदेला आहे, लक्षात ठेवायचं. आर्टिकल 3 नुसार. आता बघा क्वेश्चन क्रमांक 4, योग्य विधाने निवडा. भारतीय, इथे परत भारतीय झाला. भारतीय नागरिक म्हणजे कोण, तर मित्रांनो परकीय व्यक्ती का, तर नाही. हे विधान काय असेल, चुकीचं असेल. ज्यांचा जन्म भारतात झालेला आहे असे व्यक्ती का, तर नाही. नागरिक वेगळे आणि भारतीय व्यक्ती वेगळे. बघू आपण. भारतीय व्यक्ती यांचा जन्म भारतात किंवा परदेशात झालेला असेल, हे सुद्धा विधान काय चुकीचं आहे. वरील पैकी नाही याचा आन्सर असेल. आता बघा मित्रांनो भारतीय व्यक्ती म्हणजे काय, आधी भारतीय व्यक्ती समजून घेऊ आपण. बघा 2 प्रकार पडतात यामध्ये. कसे, तर जन्माने मात्र जन्माने भारतीय आहे आणि काय नागरिकत्व, नागरिकत्व काय भारतीय आहे. आता बघा काही व्यक्ती जन्माने काय म्हणू आपण, भारतीय आहे, काही नाही तर सर्वच व्यक्ती. बघा इथे सारखंच आहे, जन्माने भारतीय, जन्माने भारतीय. परंतु नागरिकत्व काही व्यक्तींचं, आता इथे काही व्यक्तींबाबत बोलत आहे, तर इतर देशांचे काय असेल, नागरिकत्व. इतर देशांचे म्हणजे बघा आपल्या भारतात जन्मलेले काही व्यक्ती आहे की नाही. काही व्यक्तींनी अमेरिकेचं काय म्हणू आपण, नागरिकत्व स्वीकारलं असेल. कोणी काय इंग्लंडचं, कोणी गल्फ कंट्रीचं, इतर देशांचं, बरोबर का. तर त्यांना भारतीय व्यक्ती म्हणतात की नाही, तर बिलकुल म्हणतात. 2 प्रकार, एक जन्माने, इथं सुद्धा जन्माने, परंतु नागरिकत्व काय आहे त्यांचं भारतीय आहे. आणि एकांचं काय इतर देशाचे, ते सुद्धा त्यांना सुद्धा काय भारतीय व्यक्ती म्हणतात. आता बघा भारतीय नागरिक कोणाला म्हणतात, भारतीय नागरिक कोणाला म्हणायचं मित्रांनो, तर बघा जन्माने काय, जन्माने भारतीय आहे आणि नागरिकत्व सुद्धा काय त्यांचं भारतीय आहे, ते काय झाले भारताचे नागरिक. आता बघा मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये काही आफ्रिकन व्यक्ती असतात, बरोबर का. जन्माने काय आहे ते समजा इतर देशांचे, इतर देशां जन्म घेतलेला आहे.
परंतु नागरिकत्व मात्र त्यांना काय मिळालेलं आहे, भारतीय. तर यांना डायरेक्ट नागरिकत्व भारतीय मिळतात का, तर नाही. 5 वर्ष 7 वर्ष त्यांना भारतात राहावं लागेल. 2 वर्षापेक्षा काय जास्त शिक्षा झालेली नसावी, तेव्हा भारत सरकार काय करतात, यांना भारतीय नागरिकत्व देतात. नोंदणी वगैरे करावी लागतात यांना. तर भारतीय नागरिक यांना म्हणतात काय, तर बघा जन्माने सुद्धा भारतीय आहे आणि नागरिकत्व सुद्धा भारतीय आहे. परत बघा काही व्यक्ती आफ्रिकन म्हणू आपण. परत आता गव्हर्नमेंटने एक कायदा केलेला आहे. 3 देश आहे की नाही, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल आणि बांगलादेश असेल, तिथच्या काही व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे. तर जन्माने इतर देशाचे आणि नागरिकत्व काय, भारतीय. तर मग नागरिक यांना म्हणतात. यांना म्हणतात का, तर नाही, यांनी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल. म्हणून काय वरीलपैकी नाही, हे आन्सर आहे. आता बघा मूलभूत हक्क हे 14 ते 32 या कलमामध्ये आढळतात. मित्रांनो मूलभूत हक्क 14 ते 32 नाही, तर काय 12 ते 35 भाग 3 मध्ये लक्षात ठेवायचं. भाग 3 याला मॅग्ना कार्टा सुद्धा म्हणतात. कोणत्या देशाकडून घेतले असेल, तर अमेरिका या देशाकडून आपण काय घेतलेले आहे, मूलभूत हक्क घेतलेले आहे. मूलभूत हक्क हे नकारात्मक आहे, तर मित्रांनो बरोबर आहे. आता बघा नकारात्मक कशाला म्हणतात, तर नकारात्मक आणि सकारात्मक आपल्याला माहित पाहिजे. नकारात्मक म्हणजे काय, तर मित्रांनो गव्हर्नमेंट हस्तक्षेप करणार नाही. नकारात्मक म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट कायदा करून हस्तक्षेप करणार नाही. कोण, सरकार किंवा विधिमंडळ म्हणू आपण. सरकार किंवा विधिमंडळ कायदा करून काय हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे जसे निसर्गाने आपल्याला दिलेले आहे तसेच प्राप्त होईल. जसे निसर्गाने दिलेले आहे, कायदा करून कायदा करेल का गव्हर्नमेंट, तर नाही. आता बघा मित्रांनो नकारात्मक म्हणजे काय, तर आपण कोणत्याही ऑफिसमध्ये जातो, असं म्हणतात का तुमचा धर्म वेगळा आहे म्हणून तुम्ही येऊ नका, तुमची जात वेगळी आहे म्हणून तुम्ही येऊ नका, असं म्हणतात का, तर नाही. म्हणत असेल तर काय त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल. म्हणून यांना नकारात्मक म्हणतात. आता सर्व नकारात्मक आहे का, तर बिलकुल नाही. काही याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलेले आहे, आपले भारतीय जे मूलभूत हक्क आहे काही गव्हर्नमेंटने कायदा करून ऍड केलेले आहे. कायदा म्हणतो की नाही, मग कायदा कशासाठी करेल, तर काही दुर्बल घटक आहे की नाही आपले, SC असेल, ST असेल, महिला वर्ग असेल, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट कायदे करून काय करतात, तर ऍड करतात. तर बघा मित्रांनो मग आपले मूलभूत हक्क कसे आहे, तर नकारात्मक आहे. गव्हर्नमेंट काय करत नाही, तर त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, काय सर्व मूलभूत हक्क भारतीय. नकारात्मक आहे का, तर नाही. काही नकारात्मक आहे आणि काही सकारात्मक आहे. हे विधान काय असेल, चुकीचं असेल. गव्हर्नमेंटने काही कायदा करून काय केलेले आहे, तरतुदी केलेल्या आहे. कोणत्या असेल, शिक्षणाचा हक्क असेल, आरोग्याचा हक्क असेल, गव्हर्नमेंटने यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. मूलभूत सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक नाही. ठीक आहे. तर काही मूलभूत हक्क काय म्हणू आपण, सकारात्मक सुद्धा आहे. मग आता तुम्हाला काय म्हटलं इथे, तर बघा मूलभूत हक्क हे नकारात्मक आहे. तर बरोबर आहे का, तर सर्वसाधारणपणे असं म्हणणं आहे त्यांचं. सर्वसाधारणपणे ते आयोगाचंच वाक्य आहे. मूलभूत हक्क नकारात्मक आहे, अशा वेळेस काय करायचं, बरोबर. परंतु तुम्हाला सर्व मूलभूत हक्क नकारात्मक म्हटलं तर त्यावेळेस काय असणार, चुकीचं असणार मित्रांनो. सर्व मूलभूत हक्क नकारात्मक चुकीचं असेल. ठीक आहे. त्यामुळं काय असेल, तर ब विधान काय आहे, बरोबर आहे. ब विधान काय असेल, तर बरोबर असेल. नकारात्मक म्हणजे काय, गव्हर्नमेंट हस्तक्षेप करणार नाही, आहे तसेच मिळणार, त्याला नकारात्मक. आणि सकारात्मक म्हणजे काय, मग कोण असेल सकारात्मक, तर आपले मार्गदर्शक तत्वे. गव्हर्नमेंट काय करतात, कायदे करून ते लागू केले जाते. ठीक आहे. आता बघा मार्गदर्शक तत्वांबाबत कोणते विधान योग्य आहे. मार्गदर्शक तत्वे हे नागरिकांना दिशा दाखवतात. मार्गदर्शक तत्वे हे नागरिकांना दिशा नाही तर काय, राज्य संस्थेला दिशा दाखवतात. मग नागरिकांना दिशा काय, तर मूलभूत कर्तव्य वगैरे असेल. पहिलं विधान काय आहे, चुकीचं आहे. कलम 44 हे धर्मनिरपेक्षांचे स्वरूप दाखवतात. तर मित्रांनो हे विधान मात्र बरोबर आहे. योग्य पर्याय 2. आता बघा जे आपले DPSP आहे, मार्गदर्शक तत्वे, हे काय करतात, राज्यांना दिशा दाखवतात. काय करा, यामधल्या तरतुदी तुम्ही कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी काय करणे, लागू करणे. ठीक आहे. भाग किती मध्ये, भाग 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आर्टिकल किती, 56 ते आपण काय म्हणू, 36 ते 51.
किती 36 ते 51 लक्षात ठेवायचं. मार्गदर्शक तत्वे काय असतात? गैरन्याय प्रविष्ट, तसेच काय सकारात्मक सुद्धा आहे. ठीक आहे. नागरिकांना नाही तर कशाला? राज्य संस्थेला दिशा दाखवतात. आता बघा योग्य विधाने ओळखा. आता बघा मार्गदर्शक तत्वे काय म्हणू आपण, खूप सारं त्यामध्ये पाहण्यासारखं आहे. टाइम अभावी आपण काय करू, एवढंच घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आर्टिकल 44 मध्ये काय सांगितलेलं आहे? समान नागरी कायदा म्हणतो आपण. समान नागरी कायदा भारतात कोणतं राज्य असेल आधी? तर 1867 मध्ये गोवा हे प्रथम राज्य आहे समान नागरी कायदा असणारा. परत बघा स्वातंत्र्यानंतर 2024 मध्ये उत्तराखंड हे राज्य झालेलं आहे. आता समान नागरी कायदा काय म्हणतात? तर सर्वांसाठी कायदे काय असेल? समान असेल. तर बघा मित्रांनो, भारतात मुस्लिम स्त्रियांसाठी वेगळे कायदे, हिंदू स्त्रियांसाठी काय असेल? वेगळे कायदे. तर त्यांचा एकत्र कायदा करायचा असेल तर कोणता आर्टिकल? समान नागरी कायदा म्हणतो आपण, आर्टिकल 44. हे सुद्धा काय? धर्मनिरपेक्षतेचे काय दाखवतात? स्वरूप दाखवतात. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप तर तसं आपल्याला मूलभूत हक्कामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. आर्टिकल 15(2) असेल, त्यानंतर 25 ते 28 असेल, 16 आर्टिकल, खूप सारे आर्टिकल यामध्ये येतात. परंतु आर्टिकल 40 वगैरे ग्रामपंचायत वगैरे यामध्ये येणार नाही. लक्षात ठेवायचं धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत. आता बघा क्वेश्चन क्रमांक 7, मूलभूत कर्तव्ये विशेषतः भांडवलशाही देशात आढळतात. तर मित्रांनो हे विधान अतिशय चुकीचं आहे. तर कोणत्या देशात? समाजवादी देशात. मूलभूत कर्तव्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील मुलांना शिक्षण, हे सुद्धा विधान चुकीचं आहे. तर काय? 6 ते 14 वर्ष गटातील मुलांना शिक्षण देण्याचे पाल्यांचे काय? कर्तव्य. आता हे नागरिकांचे कर्तव्य आहे. मूलभूत कर्तव्यांबाबत विचारत आहे की नाही? तर बघा मित्रांनो, मूलभूत कर्तव्य हे आपल्या मूळ घटनेमध्ये नव्हते. का नव्हते? तर याची सुद्धा एक कहाणी आहे, स्टोरी आहे. ठीक आहे. मूळ घटनेमध्ये होते का? हे पहिली गोष्ट तर मूळ घटनेमध्ये नव्हते. मग कधी ऍड केले? 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. तेव्हा किती ऍड केले असेल? तर तेव्हा 10 ऍड केले होते. परत आपण 86वी घटना दुरुस्ती केली. 86व्या घटना दुरुस्तीनं 1 ऍड केलेला आहे 2002 मध्ये. लक्षात ठेवायचं. आता सध्या किती आहे? तर 11 आहे. परत बघा मित्रांनो, हे कर्तव्य आहे. हे नागरिकांना काय म्हणतात? कर्तव्य करण्यासाठी सांगतात. तर बघा मूलभूत कर्तव्य कोणत्या देशात आढळतात? तर हे समाजवादी देशामध्ये. समाजवादी देश. मग आपण हे कोणत्या देशाकडून घेतले असेल? तर रशिया या देशात आढळतात, भारत या देशात आढळतात, व्हिएतनाम या देशामध्ये आढळणार. ठीक आहे. परत बघा कोणत्या देशामध्ये आढळत नाही? तर भांडवलशाही देशामध्ये हे आढळत नाही. मग काय असेल? अमेरिका म्हणू आपण, फ्रान्स म्हणू, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळत नाही. परंतु जपान असा एक देश आहे भांडवलशाही असून, तिथे सुद्धा काय? मात्र मूलभूत कर्तव्य आढळतात. लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता बघा 86वी घटना दुरुस्ती. 86वी घटना दुरुस्ती हे 3 आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. 86वी घटना दुरुस्ती 2002. लक्षात ठेवायचं. बघा मूलभूत हक्कामध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळतात. मूलभूत हक्कात आर्टिकल किती? 21A मध्ये यांचा उल्लेख केलेला आहे. किती वर्ष? 6 ते 14 वर्षापर्यंत काय? शिक्षणाचा अधिकार म्हणून त्यांनी दिलेला आहे मुलांना. परत बघा मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वामधील आर्टिकल काय आपल्या 45 असेल. त्यामध्ये काय? 0 ते 6 पर्यंत हे कोणाला? आपल्या राज्यांना, गव्हर्नमेंटना सांगतात की काय? शिक्षणाची, राज्य संस्थेला सांगतात की शिक्षणाची व्यवस्था करा. किती? 0 ते 6 वर्षापर्यंत. परत बघा मित्रांनो मूलभूत कर्तव्य आर्टिकल किती? 51A मधील काय? तर स्मॉल के मध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. तर काय? 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे हे काय? तर नागरिकांचे कर्तव्य असेल. ठीक आहे. तर हे तिन्ही ठिकाणी 86 महत्वाचं आहे, 2002 महत्वाचं आहे. खूप वेळेस विचारतात आयोग. 21A. आता बघा क्वेश्चन क्रमांक 8, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये राज्य विधिमंडळ व संसदेचा समावेश असतो.
विधान अतिशय चुकीचा आहे, संसदेचा आहे. परंतु राज्य विधिमंडळाचा काय, विधानसभेच्या आणि संसदेच्या सुद्धा काय निर्वाचित सदस्यच असतात. पहिलं विधान तर चुकीचं आहे, विधिमंडळ विधान परिषदेचा समावेश नसतो. पहिलं विधान चुकीचं आहे. भारताचा राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख आहे व वास्तव का तर वास्तव प्रमुख हे PM असतात, म्हणून हे सुद्धा काय विधान चुकीचं आहे. बघा, नामधारी प्रमुख आहे परंतु वास्तव प्रमुख आपले पंतप्रधान असतात. दोन्ही विधाने काय आहे तर चुकीची आहे मित्रांनो, वरील पैकी एक नाही. आता बघा, राष्ट्रपतींची निवडणूक, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काय असतात, भाग घेणारे कोण असेल तर बघा, संसदेतील काय म्हणू आपण, दोन्ही सभागृहातील काय निर्वाचित सदस्य, निवडून आलेले निर्वाचित सदस्य. मग संसदेमध्ये काय येतात, लोकसभा आणि काय राज्यसभा. परत बघा मित्रांनो, विधानसभेमधील काय, विधानसभेमधील निर्वाचित सदस्य विधानसभेमधील. मग विधानसभा कोणत्या असेल, घटक राज्य आणि काय केंद्रशासित प्रदेशामध्ये. तर 3च केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहे विधानसभा आहे. कोणती असेल, दिल्ली, पुदुचेरी आणि काय सध्या आता जम्मू आणि काश्मीरला आहे. तर लक्षात ठेवायचं. परत बघा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेणारे निर्वाचितच, नामनिर्देशित का घेत नाही हे सुद्धा बघू. आधी बघू की भाग न घेणारे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग न घेणारे. तर बघा मित्रांनो, संसदेचे काय सर्वच नामनिर्देशित सदस्य. आता बघा, नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही. कशात, तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये. मग लोकसभेचे असो की राज्यसभेचे असो. परत आपल्या विधानसभेमध्ये काही मेंबर आधी नामनिर्देशित करायचे, लोकसभेमध्ये सुद्धा नामनिर्देशित करायचे, राज्यसभेत तर आता सुद्धा 12 मेंबर असतात. विधान परिषदेतले कोणतेच नाही, नामनिर्देशित आणि काय विधान परिषदेमधील सर्व सदस्य. ठीक आहे. आणि काय म्हणू, केंद्रशासित प्रदेशातील सुद्धा नामनिर्देशित सदस्य हे भाग घेत नाही. आता बघा मित्रांनो, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेत नाही तर विधानसभा सुद्धा भाग घेत नाही. मग राष्ट्रपतींच्याच का घेतात, तर याला कारण आहे. आता बघा, संसदेचे काय निर्वाचित सदस्य नामनिर्देशित का घेत नाही ते आपण बघू. राष्ट्रपतीच काय करत असतात, त्यांची नेमणूक करतात. कोणाची, नामनिर्देशित सदस्यांची. मग असं होणार नाही का राष्ट्रपती म्हणणार, अरे मी तुझं काय करतो, नामनिर्देशन करतो, माझी जेव्हा निवडणूक असेल तू वोटिंग कर. असं लॉजिकली लक्षात ठेवायचं. तसं कारण आपण परफेक्ट काय म्हणू लक्षात ठेवायचं कसं की काय, म्हणून नामनिर्देशित सदस्य यामध्ये काय करतात तर भाग घेत नाही संसदेच्या. परत बघा मित्रांनो, आता विधानसभेचे सदस्य का भाग घेतात, विधान परिषदेचे का भाग घेत नाही. तर पहिली गोष्ट मित्रांनो, विधान परिषद हे फक्त 6च राज्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यामुळं काय, विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. मग विधानसभेचेच का घेतात, ते तर केंद्रात आहे. आपण विधानसभा घटक राज्याची म्हणतो. तर बघा मित्रांनो, राष्ट्रपतीचा संबंध आपल्या घटक राज्यांशी येतो. कसा येतो, तर आपल्या हायकोर्टचे जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक कोण करतात, राष्ट्रपती करतात. दुसरी गोष्ट नाही का, राष्ट्रपती राजवट कोण लागू करत असतात तर आपले राष्ट्रपती लावतात. परत बघा मित्रांनो, काही असे बिल आहे, म्हणजे एखादा कायदा करायचा असेल विधिमंडळाला आपल्या राज्यांना, तर काय करतात, तर राज्यांना कायदा करायचा असेल तर आर्टिकल 201 नुसार काय करतात, आपले राज्यपाल आहे की नाही, राज्यपाल हे राष्ट्रपतींसाठी विधेयक राखून ठेवतात. मग त्यांचा संबंध आला की नाही राज्यांसोबत, म्हणून विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात, परंतु उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. का, तर उपराष्ट्रपतीचा डायरेक्ट संबंध नसतो. आता नामनिर्देशित तर आपण बघितलेले आहे, लोकसभेचे असो राज्यसभेचे असो, विधानसभेतील असो, विधान परिषदेचे सर्व सदस्य. तर बघा 28 घटक राज्य आहे, 6 घटक राज्यात काय विधान परिषद आहे. कोणती असेल तर बघा UP आहे, त्यानंतर काय बिहार आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, त्यानंतर काय आंध्र प्रदेश आहे आणि काय तेलंगणा आहे. याच ठिकाणी काय विधान परिषद आहे. म्हणून विधान परिषद सर्व राज्यात नाही, म्हणून हे भाग घेत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा राष्ट्रपती हे काय आहे, आपले नामधारी आहे.
नामधारी म्हणतो, ठीक आहे. आणि वास्तव्य प्रमुख कोण असतात, तर आपले PM असतात. आता यामध्ये खूप डिटेल्स बघायला गेलो तर व्हिडिओ आपला खूप काय होईल, लांब होईल. परत आपण टेस्ट सिरीज घेणार आहे राहिलेला एरिया, तेव्हा सुद्धा आपण काय करू, कव्हर करू. आता बघा, उपराष्ट्रपती पद हे भारताने कोणत्या देशाकडून घेतले, तर मित्रांनो आपण हे कोणत्या देशाकडून घेतले असेल, तर अमेरिका या देशाकडून घेतले. अमेरिकामधून आपण भरपूर गोष्टी घेतल्या. आपल्या प्रास्ताविक सुद्धा अमेरिकेमधून घेतलेला आहे आपण. उपराष्ट्रपती हे सुद्धा अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे. वी द पीपल आपल्या प्रास्ताविकेमधला शब्द आहे. वी द पीपल हे सुद्धा काय आपण अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे. भरपूर गोष्टी आपण काय म्हणू, मूलभूत हक्क सुद्धा आपले काय अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे. न्यायिक पुनर्विलोकन म्हणतो आपण, ते सुद्धा कोणाकडून घेतले, अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे. आपल्या सर्वोच्च आणि हायकोर्टाच्या जर न्यायाधीशांना पदावरून दूर करायचं असेल, ते सुद्धा कोणाकडून घेतले, अमेरिकेकडून. परत राष्ट्रपतीवरील महाभियोग हे सुद्धा काय केलं आहे आपण, अमेरिका या देशाकडून घेतलेलं आहे. तर बघा मित्रांनो, वी द पीपल बघितलेलंच आहे. मूलभूत हक्क असेल, उपराष्ट्रपती, न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन सुद्धा, राष्ट्रपतीचा महाभियोग बघितलेला आहे. SC SC सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सुद्धा, न्यायाधीशास दूर करण्याची पद्धत, राष्ट्रपती आणि काय उपराष्ट्रपतींचे कार्य सुद्धा आपण कोणाकडून घेतले असेल, तर अमेरिका. आपल्याला कधी कधी वैशिष्ट्यामध्ये विचारले जातात, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 10, राज्यपालांबाबत योग्य विधाने ओळखा. राज्यपाल राज्याचा प्रथम नागरिक असतो, तर विधान काय आहे, बरोबर आहे. जसं बघा, आपले राष्ट्रपती हे काय राष्ट्राचा प्रथम नागरिक आहे, राष्ट्राचे प्रथम. जसं आपण सरपंच काय म्हणतो, गावचा प्रथम नागरिक आहे, त्याप्रमाणे काय राज्यपाल हे राज्यांचा काय प्रथम नागरिक आहे. राज्यपालांना राष्ट्रपतीप्रमाणेच दयेचा अधिकार सारखाच आहे का, तर नाही. बघा मित्रांनो, यामध्ये थोडा डिफरन्स आहे. आपल्या राष्ट्रपतींना आर्टिकल काय म्हणू 61 नुसार दयेचा अधिकार प्राप्त आहे. सॉरी, राष्ट्रपतींना काय दयेचा अधिकार बघू आपण. बहात्तर वगैरे जे काय आर्टिकल असेल त्यानुसार. बघा, दयेच्या अधिकारामध्ये काय, तर फाशीची शिक्षाबद्दल लक्षात ठेवा. फाशीची शिक्षा राष्ट्रपती काय करू शकतात, तर रद्द. परंतु आपले राज्यपाल फाशीची शिक्षा रद्द करू शकत नाही, तर काय करू शकतात, निलंबित करू शकतात. निलंबित म्हणजे काय, आज जर फाशी असेल तर उद्या फाशी देणार. हे आर्टिकल किती 72 असेल, ठीक आहे. आर्टिकल 161 वगैरे असेल यांचा राष्ट्रपतीचा दयेचा. काय करायचं बघून घ्यायचं. परत बघा, कोर्ट मार्शल ने जे दिलेले डिसिजन आहे ते काय रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. परंतु राज्यपालांना आहे का, तर कोर्ट मार्शल मध्ये राज्यपालांना काहीच अधिकार नाही. ह्या दोन गोष्टी आहे, कशा आहे, राष्ट्रपतींना कमी आहे. परत बघा मित्रांनो, हे दयेचा अधिकार म्हणतो की नाही, यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच यूज करावा लागतो. मग केंद्राच्या बाबतीत काय, केंद्रीय मंत्रिमंडळ, आणि राज्यांच्या बाबतीत काय, राज्यपालांना राज्य मंत्रिमंडळ यानुसार. बघा, यांना नाही का शिक्षा माफ करण्याचा अधिकार काय असेल, कमी करण्याचा अधिकार, सर्व अधिकार कोणाला आहे, तर राष्ट्रपतींना आहे. राज्यपालांना सुद्धा आहे, परंतु फाशीची शिक्षा असेल, कोर्ट मार्शलची असेल, तर त्या बाबतीत त्यांना कमी अधिकार आहे. म्हणून हे विधान काय, राज्यपालांचं हे चुकीचं आहे मित्रांनो. अच विधान काय असेल, तर बरोबर असेल. विधिमंडळाबाबत योग्य विधाने ओळखा. भारतातील सर्व राज्यामध्ये विधिमंडळ हे द्विगृही आहे, तर विधान काय आहे, चुकीचं आहे. परत बघा, विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार राज्यांना आहे का, तर मित्रांनो राज्यांना नाही, तर कोणाला आहे, संसदेला आहे. आता बघा, योग्य विधाने वरील पैकी एकही नाही. तर बघा मित्रांनो, पहिल्या याचं आपण बघू, भारतातील सर्व राज्यामध्ये काय विधिमंडळ हे द्विगृही आहे. तर मित्रांनो फक्त नाही का 6च अशी राज्य आहे की तिथे काय 2 सभागृह आढळतात. 2 सभागृह विधिमंडळ, एक काय असतात विधानसभा, आणि एक काय असतात विधान परिषद, आणि राज्यपाल म्हणू आपण, त्याला विधिमंडळ म्हटलं जातं. ह्या 3 गोष्टी यायला हव्या. आता बघा, काही राज्यामध्ये ह्या नाही आहे, काय विधान परिषद नाही. तर बघा, विधानसभा हे सर्व राज्यामध्ये, सर्व घटक राज्यामध्ये आहे.
परंतु विधान परिषद आत्ताच बघितलं आपण 6 राज्यामध्ये आहे. कोणती असेल? यूपी, बिहार, त्यानंतर काय महाराष्ट्र, परत काय कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि काय तेलंगणा. तर बघा मित्रांनो, हे 6 राज्य आपल्याला पाठच पाहिजे. का तर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतात. तर मग हे 6 राज्य कशी पाठ करायचे? तर बघा, तू काय कर, तू MBA कर. इथे घेऊ आपण. तू काय कर, तू MBA कर. MBA कुठे कर? ट्रिक बघत आहे आपण. ट्रिक मध्ये अजूम करावं लागतात. तू MBA कर. कुठे कर? तर विधान परिषदेमध्ये. कुठे कर? तर विधान परिषदेत. टी म्हणजे काय? तेलंगणा. यू म्हणजे काय? यूपी. एम म्हणजे काय? महाराष्ट्र. बी म्हणजे काय? बिहार. ए म्हणजे काय? आंध्र प्रदेश. आणि कर म्हणजे काय? तर कर्नाटक. झाली की नाही? तर बघा, काही राज्यामध्ये ही आहे का? तर नाही, 6च राज्यात आहे. मग 2 गृह आहे का काही राज्यात? तर विधान परिषदेच नाही आहे मित्रांनो 6 राज्यामध्ये. मग सर्व हे विधान काय असेल? चुकीचं आहे. फक्त किती राज्यामध्ये आहे? 6 राज्यामध्ये द्विगृही आहे आणि उरलेल्या राज्यामध्ये काय? एकगृही आहे. विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार राज्यांना आहे. विधान काय आहे? चुकीचं आहे. तर बघा मित्रांनो, विधान परिषद निर्माण करण्याचा अधिकार कसा आहे? संसदेला आहे. बघा, आर्टिकल 169(3) खूप वेळेस विचारतात. लक्षात ठेवायचं. 169 नुसार काय? 169(3) नुसार विधान परिषद निर्माण किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला असेल? तर हे संसदेला आहे. आता बघा प्रोसेस कशी असतात. तर आधी नाही का विधानसभेमध्ये हा ठराव मांडावा लागतो. त्या विधानसभेला ज्या राज्यांचा आहे त्या राज्यांमधला तिथे काय विशेष बहुमताने पारित व्हायला हवा हा ठराव. परत हा कुठे जाणार? तर हा संसदेकडे जाणार. मग संसद काय करतात? याला साध्या बहुमताने मान्यता देऊ शकतात. त्यावेळेस काय होणार? निर्माण करायची असेल तर निर्माण होऊ शकतात. आणि विधान परिषद आपल्याला नष्ट करायची आहे तर विधान परिषद सुद्धा नष्ट करू शकतात. संसदेला अधिकार आहे. राज्यांनी काही केलं तरी काही फायदा नाही. मग आयोग क्वेश्चन इथे विचारतात आर्टिकल कितीनुसार? 169(3) नुसार काय असेल? साध्या बहुमताने. आयोग म्हणतात विशेष बहुमत. विधान काय आहे? चुकीचं आहे. आणि राज्य काय करतात? विशेष बहुमताने. हा ठराव आधी विधानसभेमध्येच मांडावा लागतो. अशी प्रोसेस आहे. इथे काय होणार? विधान परिषद निर्माण किंवा नष्ट होणार. हे लक्षात ठेवायचं. खूप वेळेस आयोग क्वेश्चन विचारतात. महाधिवक्ता यांना मंत्र्याप्रमाणे विशेष अधिकार खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार आहे? मित्रांनो, काय म्हटलेलं आहे बघा, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मंत्र्याचे विशेष अधिकार वेगळे आणि संसदेचे विशेष किंवा विधिमंडळाचे विशेष अधिकार वेगळे. तर आता बघा, हे 177 आर्टिकल काय असेल? 177. आता बघा, महान्यायवादी आणि महाधिवक्ता कशासाठी असतात? तर गव्हर्नमेंटची बाजू मांडण्यासाठी. महान्यायवादी हा केंद्र सरकारची बाजू मांडणार. आर्टिकल किती? 76 म्हणू आपण. महाधिवक्ता काय? हे राज्यांची बाजू मांडणार. आर्टिकल किती? 165. बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट विरुद्ध कोणी न्यायालयात गेलं असेल तर बाजू मांडण्याचा कोणाचा अधिकार आहे? महान्यायवादी आणि महाधिवक्ता. आता बघा, हे जे अधिकारी आहे की नाही, महान्यायवादी आणि महाधिवक्ता असेल तर बघा मित्रांनो, यांना नाही का संसद सदस्याप्रमाणे 105 आर्टिकल काय सांगतात? संसद सदस्य. संसद सदस्य संसदेमध्ये काय येणार? सर्व पक्षाचे येणार की नाही? सर्व पक्षाचे इथे काय असतात? जे खासदार निवडून आलेले आहे ते. त्याप्रमाणे यांना काय आहे? विशेष अधिकार असेल. यांना काय असतात? दिवाणी बाबतीत अधिकार आहे. परंतु फौजदारी बाबतीत आहे का? नाही. 40 दिवस पूर्व आणि 40 दिवस नंतर यांना अटक सुद्धा करता येत नाही. हे झालं संसदेच्या सदस्याप्रमाणे. जर तुम्हाला आर्टिकल 88 मध्ये काय सांगितलेलं आहे? मंत्र्यांना विशेष अधिकार. आता बघा, मंत्री हे काय म्हणू आपण? फक्त सत्ताधारी पक्षाचेच असतात. म्हणून संसद आणि मंत्री यामध्ये फरक आहे की नाही? मंत्र्याप्रमाणे कोणाला? महान्यायवाद्याला अधिकार. तर मंत्री काय करत असतात? दोन्ही सभागृहामध्ये त्यांना बोलण्याचा सुद्धा अधिकार आहे. आपल्या महाधिवक्त्यांना काय?
महान्यायवाद्यांना सुद्धा काय बोलण्याचा अधिकार आहे. हे कशा बाबतीत आहे तर हे केंद्राबाबतीत, हे काय राज्यांच्या बाबतीत महाधिवक्ता. परंतु यांना बघा, ज्या सभागृहाचे सदस्य असतात त्या सभागृहामध्ये काय करतात, वोटिंग करतात. परंतु हे सदस्य नसल्यामुळे यांना वोटिंग करण्याचा अधिकार नाही. परत बघा, मतदान करण्याचा अधिकार नाही. खूप वेळेस आयोगाने विचारलं, हे आर्टिकल सुद्धा विचारतात. यांचे पगार भत्ते कोण तर राष्ट्रपती ठरवतात. यांना कार्यकाळाची हमी आहे का तर कार्यकाळाची सुद्धा हमी नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. महाधिवक्ता काय राज्यांच्या बाबतीत आर्टिकल 165. मग आर्टिकल 194 काय विधिमंडळा सदस्याप्रमाणे यांना काय आहे विशेष अधिकार आहे. विधिमंडळामध्ये सर्वच पक्षाचे येतात की नाही, सर्व पक्षाचे, विरोधी पक्ष असो सत्ताधारी पक्ष असो. आणि आर्टिकल 177 मध्ये काय सांगितलं असेल तर मित्रांनो 177 मध्ये मंत्र्याप्रमाणे, हे राज्याच्या मंत्र्याप्रमाणे यांना काय विशेष अधिकार. हे सत्ताधारी पक्षाचेच असेल की नाही, हे दोन्ही सभागृहामध्ये जाऊन भाषण करतात. ज्या गृहाचे हे सदस्य असेल तिथे वोटिंग करतात. परंतु महाधिवक्त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार आहे का तर नाही. का तर ते सदस्यच नसतात. लक्षात ठेवायचं. पगार भत्ते कोण ठरवतात तर आपले राज्यपाल ठरवतात. लक्षात ठेवायचा. आयोग म्हणतात की नाही विधिमंडळ ठरवतात आणि ते म्हणतात संसद कायदा. कार्यकाळाची हमी बिलकुल नाही यांना, यावरच क्वेश्चन विचारले जातात. तर ठीक आहे. परत बघा, उच्च न्यायालयाबाबत योग्य विधाने ओळखा. उच्च न्यायालयाची स्थापना व कामकाज सुरू 26 जानेवारी 1950 झाली. तर विधान काय आहे चुकीचं आहे. उच्च न्यायालय आपल्याला माहीतच आहे स्वातंत्र्यापूर्वीच काय झाली होती 1862 मध्ये 3 न्यायालय होते. कलकत्ता, मद्रास आणि काय बॉम्बे यांची उच्च न्यायालय स्थापन केले होते. परत बघा मित्रांनो, अनुच्छेद 141 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला देऊ शकतात. 141 नाही तर किती 143 आर्टिकल. बघा, आपल्या राष्ट्रपतींना काय सल्ला मागण्याचा अधिकार आहे. कशाच्या बाबतीत तर 2 बाबतीत ते सल्ला मागू शकतात. आर्टिकल किती 143 नुसार. कोणाकडे सर्वोच्च न्यायालयाकडे. आता बघा, सर्वोच्च न्यायालय नाही का कशाच्या बाबतीत असेल देशाच्या कायद्याच्या रिलेटेड असेल, म्हणजे काय म्हणू इंटरनल मॅटर मध्ये ते एक सल्ला मागू शकतात. कायद्या सुव्यवस्थेबाबत असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतात. परत नाही का मित्रांनो, आंतरराष्ट्रीय करार असेल, तह असेल, तेव्हा सुद्धा हे काय करतात सल्ला मागू शकतात. कोण आपले राष्ट्रपती. बघा, राष्ट्रपतींना बघा सर्वोच्च न्यायालय या बाबतीत काय कायद्यांच्या बाबतीत असेल देशाच्या अंतर्गत सल्ला देऊ शकतात किंवा नाही सुद्धा देऊ शकत. परत बघा, सर्वोच्च न्यायालयाला आंतरराष्ट्रीय बाबत सल्ला द्यावाच लागेल, हे त्यांच्यावर काय बंधनकारक. बघ, आता यांनी दोन्ही बाबतीत जर सल्ला दिलेला असेल तर आपल्या राष्ट्रपतींवर काय बंधनकारक नाही. राष्ट्रपती स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात. आर्टिकल किती 143 नुसार. आता बघा, जेव्हा सल्ला द्यायचा असेल तर एवढे मोठे राष्ट्रपती आहे आपले, तर किती न्यायाधीशांना 5 न्यायाधीशांनी मिनिमम सल्ला द्यायला हवा. किती 5. ठीक आहे. उच्च न्यायालयाची स्थापना व कामकाज मित्रांनो, हे 26 जानेवारी 1950 या दिवशी काय झालं असेल. 26 जानेवारी 1950 ला आपलं सुप्रीम कोर्ट काय झालं स्थापन. 28 जानेवारी 1950 ला काय तर कामकाज सुरुवात झाली. कशाची सुप्रीम कोर्टाची. त्यामुळे पहिलं सुद्धा विधान बरोबर चुकीचं आहे आणि दुसरं विधान सुद्धा काय आहे चुकीचं आहे. वरीलपैकी एकही बरोबर नाही. परत बघा मित्रांनो, ही PDF तुम्हाला हवी असेल तर काय पॉलिटी बाय गोपाल सर हे ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये काय स्टडी मटेरियलमध्ये हे तुम्हाला PDF मिळून जाईल या क्वेश्चनची. आता बघा, 14 वसंतराव नाईक समितीची स्थापना पंचायत राजसाठी कधी करण्यात आली तर मित्रांनो काय 1960 मध्ये स्थापना केलेली आहे. आपल्याला माहीतच आहे. बलवंतराव मेहता समितीने काय स्थापना 1957 मध्ये झाली होती. त्यांनी काय केल्या भरपूर साऱ्या रिकमेंडेशन केल्या होत्या. तर मग आपल्या राज्य सरकारला वाटलं आपण एक समिती स्थापन करायची. त्यांच्या तरतुदी योग्य आहे का, कोणत्या कोणत्या तरतुदी आपण स्वीकारायच्या. त्यावेळेस काय होते वसंतराव नाईक साहेब होते. त्यावेळेस काय महसूल मंत्री होते. नंतरही आपल्याला मुख्यमंत्री सुद्धा पाहायला मिळतात. कधी 60 नंतर. सर्वात जास्त कार्यकाळ यांनी काय केलेला आहे भूषवलेला आहे मित्रांनो. तर बघा, अहवाल कधी दिला असेल तर 61 मध्ये यांनी अहवाल दिलेला आहे. 22 जून 1960 ला स्थापना. अहवाल
15 मार्च 1961. सचिव कोण होते तर PD साळवी. सदस्य किती 7 होते. परत बघा महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरणाची समिती म्हणतात. यांनी त्रिस्तरीय रचना सांगितली होती. 3 स्तर म्हणजे काय, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे सुद्धा त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. झेडपीचा प्रमुख कोण असेल तर IAS जिल्हा अधिकारी म्हणत होते, परंतु आता झेडपीचा प्रमुख कोण आहे तर CEO असतात. हे रिकमेंडेशन त्यांनी केली होती जिल्हा अधिकारीच, परंतु आता आहे का तर नाही. ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक असावा, पंचायत समितीमध्ये BDO असावा. परत काय लोकसभा आणि विधानसभेचे जे आमदार खासदार आहेत त्यांना काय तर आपल्या जे झेडपी आहे त्यामध्ये सदस्यत्व नका देऊ अशी त्यांनी रिकमेंडेशन केली होती. परंतु काय बलवंतराव मेहता समिती म्हणत होती की रिकमेंडेशन द्या, त्यांना काय द्या, सदस्यत्व द्या. परंतु आपल्या वसंतराव नाईक समितींनी काय सांगितलं नाही म्हणून. महसूल विभागनी काय सांगितले त्यांनी 70 कशाची, जो महसूल जमा होईल तो 70% कशाला जाईल तर झेडपीला आणि 30% कोणाला तर आपल्या ग्रामपंचायतला मिळेल असं त्यांनी त्यावेळेस रिकमेंडेशन सुचवली. ही समिती अतिशय महत्त्वाची आहे. भरपूर साऱ्या यांनी काय केल्या होत्या, शिफारशी सुद्धा केल्या होत्या. आता बघा क्वेश्चन क्रमांक शेवटचा. ग्रामसभा हे सर्व नागरिकांची मिळून बनलेली असेल. ग्रामसभा सर्व नागरिकांची, परंतु कोणते मित्रांनो, ग्रामपंचायत क्षेत्रामधील नोंदणीकृत मतदार. त्यामुळे हे विधान काय चुकीचं आहे. नोंदणीकृत मतदान आपल्याला नोंदणीकृत मतदार ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे, परंतु कोणत्या क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रामधील. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायत स्थापन केली जाते. मित्रांनो प्रत्येक खेड्यात नाही तर आपल्याला माहित आहे क्रायटेरिया आहे त्यांचा. काही पुस्तकामध्ये 500 दिलेला आहे, काही मध्ये 600 लोकसंख्या असायला पाहिजे. त्याच वेळेस काय ग्रामपंचायत स्थापन होतात. यांच्यावर जर कमी असेल तर आपण 2 खेड्या मिळून गट ग्रामपंचायत म्हणतो की नाही, स्थापन केली जाते. त्यामुळं ब विधान सुद्धा काय आहे चुकीचं आहे. तर वरीलपैकी एकही विधान काय आहे बरोबर नाही. तर मित्रांनो परत आपण भेटूया क्वेश्चनच्या माध्यमातून यूट्यूबवर. धन्यवाद.